कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला उकळी फुटली असून विद्यमान अध्यक्षांनी बंड करत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला। काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या गोकुळ दूध संघात महायुती आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करत असून पहिल्यांदाच राज्य पातळीवरचे नेते यात उतरले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील, किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, किंवा आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब असतील, हिने 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे। का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विचार केला तर गोकुळ मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे। मला बोलून द्या, कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे। महाविकास आघाडीचं चेअरमन त्यांना नको आहे, ह्याच्यावर खरी मतभेद आहेत। आता पुढचा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या विरोधात उभा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला। परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे। आता ज्या काही घडामोडी होत आहेत, डोंगरे साहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। बघूया, सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत। आमची ही महाविकास आघाडी किंवा महायुती नाही, ही आमची राज्याची शाहू आघाडी आहे। आम्ही ज्यावेळेला पॅनल केलं त्यावेळेला राज्याची शाहू पॅनल म्हणून असं केलं होतं। त्या पद्धतीनं आम्ही आज एकत्र आहोत, सगळे आम्ही एकत्र आहोत सगळीच, आणि आज आम्ही सगळे एकत्र असून जे काही आमचं नेते मंडळी सांगतील, आघाडीचे नेते आहेत सर्व आमचे, त्यांच्या पद्धतीने आम्ही सर्व बोर्ड एकत्र काम करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।